तर लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांना मोठा धक्का। धीरज देशमुख यांचा पराभव झालाय तर भाजपचे रमेश कराड यांचा विजय झालेला आहे। देशमुख बंधूंपैकी लहान बंधू असलेले धीरज देशमुख यांना मोठा धक्का बसलाय। लातूर हा देशमुखांचा गड मानला जातो। याच मतदारसंघामध्ये कितीतरी वेळा धीरज देशमुख कुटुंबीय निवडून आलेले आहेत आणि यावेळेला धीरज देशमुख या मतदारसंघामधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांचा पराभव झालाय कारण भाजपचे रमेश कराड यांनी त्यांचा पराभव केलेला आहे। तर लातूर ग्रामीणमध्ये देशमुखांना हा मोठा धक्का। लातूर हा देशमुखांचा गड मानला जातो, मात्र या ठिकाणी रमेश कराड यांनी धीरज देशमुख यांना धक्का देत त्यांचा मोठा पराभव केला। तर विलासराव देशमुख यांना देखील एक वेळ पराभवाची चव चाखावी लागली होती, मात्र त्यानंतर सातत्यानं लातूर हा देशमुखांचाच गड मानला गेला। मात्र आता कुठेतरी लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झालाय। भाजपचे रमेश कराड यांनी या ठिकाणी मोठा विजय मिळवलाय। लातूर ग्रामीणमधला हा निकाल आपण बघतोय, अत्यंत धक्कादायक असा देशमुख कुटुंबियांसाठी निकाल म्हणायला हवाय, कारण या ठिकाणी देशमुखांचा पराभव झालाय। भाजपचे रमेश कराड यांचा विजय झालेला आहे। 2019 मध्ये लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवलेला होता, मात्र आता या निवडणुकीमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झालाय। अनेक धक्कादायक निकाल आजच्या दिवसात पाहायला मिळतात। अनेक दिग्गजांना पराभवाची धूळ चारलेली आहे। त्याचबरोबर आता लातूरचा हा महत्त्वाचा निकाल होता। तर नांदेडमध्ये नायगाव, मुखेड आणि देगलूरमध्ये कमळ फुललेला आहे। नांदेडमध्ये भाजपच्या 3 उमेदवारांचा मोठा विजय झाला। त्यामध्ये आपण पाहतोय नांदेडमध्ये राजेश पवार, जितेश शांतापूरकर यांनी मोठा विजय मिळवलाय। तर संख्याबळ आपण पाहतोय भाजप 131, शिवसेना शिंदे गट 55 जागांवर, तर राष्ट्रवादी अजित पवार गट 40 जागांवर आघाडीवर। तर काँग्रेस 19 जागांवर सध्या आघाडीवर आहे। शिवसेना ठाकरे गट 19 जागांवर आघाडीवर आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी पवार गट देखील 11 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर नायगाव, मुखेड आणि देगलूरमध्ये कमळ फुललेला आहे। नांदेडमधील भाजपच्या 3 उमेदवारांचा विजय झालेला आहे। नांदेडचा हा अत्यंत महत्त्वाचा निकाल राजेश पवार, जितेश शांतापूरकर आणि तुषार राठोड यांचा विजय झालेला आहे। तर माहीमधून हा तिरंगी सामना आपण पाहतोय। माहीमध्ये अमित ठाकरे पराभूत झालेले आहेत। महेश सावंत यांचा विजय झालाय, तर सदा सरवणकर यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला। माहीमच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं, कारण या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, मात्र त्यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला आहे। तर लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झालाय। मोठा धक्का देशमुखांना बसलेला आहे। भाजपचे रमेश कराड लातूर ग्रामीणमधून विजयी झाल्या, तर लातूर शहरमध्ये अमित देशमुख विजयी होणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर कर्जत जामखेडमध्ये आपण पाहतोय रोहित पवार सध्या आघाडीवर आहेत, तर राम शिंदे हे पिछाडीवर आहे। मागच्या वेळेला देखील राम शिंदे यांचा पराभव रोहित पवार यांनी केलेला होता आणि पुन्हा एकदा स्थिती तीच दिसते, कारण रोहित पवार सध्या आघाडीवर आहेत। तर बारामतीमध्ये आपण